आणि रायगडावर आता मी थेट गाठलेला आहे दीप्ती लेलेला. दीप्ती आपल्या सोबत आहे. जय शिवराय. जय शिवराय ही घोषणा घेऊनच आपण इथे आलेलो आहोत आणि घेऊन आलेलो आहोत आपण. घेऊन आलोय आणि सकाळपासून आपण रोपवेनी इकडे रायगडावर पोहोचलोय आणि मग रायगडाची ही सफर आपली सुरू आहे. एकंदर हा रायगड आता सिनेमा करून इकडे आल्यानंतरचा मग तो रायगड कसा भासतो. बरोबर. आम्ही जो केलं होतं आम्ही ते सेटवर केलं होतं आणि हे प्रत्यक्ष जे आहे ते काहीतरी वेगळंच आहे. ते इथे आल्याशिवाय ते शब्दात सांगणं पण अवघड आहे आणि इथे आल्याशिवाय ते कळू शकत नाही. जे कारण रायगडावर मी येऊन गेले 2-3दा आधी येऊन गेले पण हे आत्ता जे आपण इथे आलो एवढा मोठा सोहळा झाला, पालखी झाली तर काही म्हणजे असं भारावूनच गेले. जे एक महाराजांचं अस्तित्व इथे जाणवतं, इथे आल्यावर जाणवतं तसं झालं मला. सो जागेत एक्झॅक्टली म्हणजे असं वाटतं जिथे आपण आत्ता चालतोय तिथनं एकेकाळी महाराज गेले होते. सो आपण त्यांच्या पावलावर पाऊल टाकलंय का असं एक फिलिंग येतं. सो काहीतरी वेगळंच आहे. आणि आता शिवरायांचा छावा या सिनेमात तुझी काय भूमिका असणार आहे आणि काय असणार आहे, कसा एकंदर तो अनुभव होता तुझा. बकुळा नावाचं कॅरेक्टर आहे. ती बहिर्जी नायकांसाठी गुप्तहेर म्हणून काम करते. म्हणजे पूर्वी ज्या लोककला असायच्या तर त्यातनं प्रचलित झालेले काही व्यवसाय होते तर तशी ती खेळणीवाली आहे. त्यामुळे आपोआपच तिचा गावागावांमध्ये कनेक्ट आहे. लहान मुलांमध्ये वेगवेगळ्या रूपांमध्ये वेगवेगळ्या नाही वेगवेगळ्या रूपांमध्ये नाही पण खेळणीवाली ती खेळणी विकते. त्यामुळे ती खूप जनमानसात म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये जाणारी बाई आहे. त्यामुळे ती सगळी इन्फॉर्मेशन घेऊन बहिर्जी नायकांपर्यंत पोचवणं हे ती करते. आणि हे फक्त एक रिप्रेझेंटेशन आहे. असे खूप लोककलाकार होते जे गुप्तहेर म्हणून तेव्हा काम करायचे आणि म्हणजे त्यांची फौज होती एक असं म्हणायला हरकत नाही. खूप मोठं काम होतं कारण आत्ता आपल्याकडे एक्झॅक्टली आपल्याकडे आत्ता फोन असतात हे असतात तेव्हा म्हणजे काय करणार. त्यामुळे असे वेगवेगळ्या गावातले वेगवेगळ्या ठिकाणचे लोक ज्यांचा कनेक्ट आहे बेसिकली लोकांशी. सो अशा लोकांमार्फत माहित्या पुरवणं हे खूप एक मोठं काम असायचं. सो तशी ही एक बकुळा आहे खेळणीवाली. आणि माझ्या वाट्याला एक सुंदर गाणं पण आलेलं आहे. खूप होऊनच जाऊ दे गाणं. तर पहिल्यांदा एक सोलो गाणं केलं. यातलं मला एक 7 वारांचं हे गाणं आहे आणि प्रत्येक दिवशी काय होतं आहे आणि त्यातनं त्या कोड लँग्वेजमधनं ती संदेश पोचवते असं ते 7 वारांचं गाणं आहे. त्यातलं एक शुक्रवारचं मी म्हणते मला आवडतं. वाऱ्या गमंदी वार शुक्रवार गेला, लक्ष्मीचा शेंदूर शोधून काढिला. वाऱ्या गमंदी वार, वाऱ्या गमंदी वार. अरे वा इथेच खेळणीवाली लगेच आली असं वाटतंय मला रायगडावर आणि मी त्या काळात पोचले. दीप्ती म्हणजे खरंच एक खूप काहीतरी मज्जा असणार आहे या भूमिकेत हे. आणि हे गाणंही इतकं सुंदर आहे. त्याच्यामध्ये तो जो सगळा बाजार आणि जो सगळा क्रिएट केला होता म्हणजे मला असं वाटत होतं की खरंच असं काहीतरी महत्त्वाचं काम करते, माझ्यावर खूप मोठी जबाबदारी असं मला खरंच तिथे वाटत होतं. खूप मस्त मजा. मला एक असंही विचार की कुठेतरी आता पिरियॉडिक असेल आपण वसंतराव मधलं एक वेगळं काम होतं आणि आता हे एक ऐतिहासिक हा एक वेगळा विषय आहे अख्खा. तर ऐतिहासिक सिनेमात काम करताना एक अर्थात जबाबदारी वेगळी असते. तर तुझा हा अनुभव एक ॲक्ट्रेस म्हणून कसा आहे ऐतिहासिक सिनेमाशी भिडताना. ऐतिहासिक सिनेमा करताना पहिलं म्हणजे तुम्हाला भाषेवरच काम करावं लागतं कारण आपली जी भाषा आत्ता झालेली आहे ती इतकी तोडकी मोडकी ना धड मराठी ना हिंदी ना इंग्लिश सगळ्याचं एक मिश्रण झालेली आपली आणि ती आता झाली आहे म्हणजे ती बोलीव भाषाच झाली आहे आपली. त्यामुळे तशी भाषा बोलणं त्यात काहीही चूक न होणं ही खूप ह्याचं एक पहिली गोष्ट त्याचा अभ्यास करावा लागतो. आणि प्लस लहेजा पण भाषेचा तेव्हाच्या काळाचा ते लोक कसे बोलत सो तो लहेजा त्याचा अभ्यास करावा लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे विसरून चालत नाही की आपण महापुरुषांच्या आयुष्यावरची फिल्म करतोय. आपण
सो त्यांचं चित्र आपण दाखवतोय. सो कुठेतरी एक कुठल्याही महत्त्वाची प्रकारचा अंगी बाणं एक म्हणजे चुकूनही म्हणजे अनादर होणार नाही, ही एक जबाबदारी आपल्यावर असते. ती कायम म्हणजे ती चित्रीकरणाच्या जबाबदारी दरम्यान जास्त पण मोठी असते. ती सगळ्यात मोठी असते. बाकी गोष्टी होतात पण ते भान असणं, ते ठेवून काम करणं हीच सगळ्यात मोठी अवघड गोष्ट असते. नक्कीच. आता जाता जाता प्रेक्षकांना तुझ्याच शब्दात सांग. ही फिल्म येते 16 फेब्रुवारीला, शिवरायांचा छावा. तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा, कारण मला असं वाटतं की हा आपला इतिहास आहे आणि आता पुस्तकं वाचणं वगैरे खूप कमी झालं आहे. त्यामुळे जर तो सगळ्यांपर्यंत पोचायचा असेल तर हे खूप सुंदर माध्यम आहे की ज्या माध्यमामार्फत आपण आपला इतिहास समजून घेऊ शकतो. तर फक्त फिल्म म्हणून नाही, तर आपला इतिहास समजून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. या भावनेतून हे फिल्म बघा. वा, नक्कीच. आणि बघूच. खूप खूप शुभेच्छा. Thank you. जय शिवराय. जय शिवराय. हर हर महादेव.